उद्या वाढदिवस आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित विजयजी चौगुले, आमदार मनीषाताई कायंदे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शीतलताई कचरे, सरोज पाटील, द्वारकानाथ भोईर, गावडे साहेब आहेत या ठिकाणी, रोहिदास पाटील आहेत, विजय माने आहेत आणि बरेचसे आमचे सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ही शाखा, हे कार्यालय करण्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांची इच्छा होती की 8 तारखेला वाढदिवसाच्या आदल्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन व्हायला पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, असे आमचे नवी मुंबईचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख माझे मित्र किशोर पाटकर साहेब, नवी मुंबईतील पहिल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. आज हे कार्यालय किशोर पाटकर यांच्या माध्यमातून हे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आपण खासदार संपर्क कार्यालय म्हणून सुरू केलेलं आहे. आपल्या आशीर्वादाने शिंदे साहेब आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हा तळागाळातील नरेश मस्के कार्यकर्ता म्हणून काम करत होता, नगरसेवक म्हणून काम करत होता, महानगरपालिकेच्या मर्यादेमध्ये काम करत होता. आपण हात ठेवलात, आपण आशीर्वाद दिलात, आपण पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश दिलात आणि 12 दिवसामध्ये या कार्यकर्त्याला आपण खासदार केलात. हे जगातलं पहिलं उदाहरण असेल की सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार म्हणून आपल्या समोर उभा राहतो आणि ज्यांनी केला, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रयत्नांनी, ज्यांच्या मेहनतीने, त्यांच्या हस्ते त्याचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. नवी मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक हे टेमीनाका येथील कार्यालयात येत असतात. साहेब, मी रोज ज्या दिवशी दिल्ली अधिवेशन नसतं त्या दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टेमीनाका या कार्यालयात बसलेला असतो आणि नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असतील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी येत असतात, त्यांची गाराणी घेऊन येत असतात. छोटी छोटी कामं असतात आणि ती कामं करण्याचा प्रयत्न आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनामुळे मी प्रामाणिकपणे करत असतो. रोज गल्लोगल्ली आम्ही फिरत नाही खासदार, परंतु जी कामं आहेत, जी खासदार म्हणून जी कामं आहेत ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमच्या पदाधिकारी, आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. आपल्या प्रयत्नांनी, आपल्या मार्गदर्शनाने जो कित्येक वर्ष या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 वर्ष जो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा विषय अडकला होता, तो सुद्धा केंद्राने गेल्या आठवड्यामध्येच राज्याला ते अधिकार दिलेले आहेत. त्यासाठी आपण स्वतः केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी बोललेला आहात आणि त्यामुळे राज्याला तो डिसिजन घ्यायला परवानगी दिली. MIDC असेल, अभयारण्य असतील, वने असतील, 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये डेव्हलपमेंटला क्लिअरन्स त्या ठिकाणी मिळत नव्हता आपल्या प्रयत्नांमुळे. कारण या वाशीमध्ये, बेलापूरमध्ये पुनर्विकासाचा मोठा प्रश्न या ठिकाणी या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळत नव्हता, त्यामुळे तो अडकला होता आणि त्याचा मार्ग मोकळा आपल्या प्रयत्नांनी, आपल्या मार्गदर्शनामुळे आम्ही पाठपुरावा केला. किशोर याच्यामध्ये आमच्या समेत होता आणि त्याचं क्लिअरन्स आपल्याला मिळालेलं आहे. जो या ठिकाणी जागेचा विषय होता, स्थानिक भूमिपुत्रांचा विषय होता, गरजेपोटी बांधलेली घरं, शिवराम पाटील त्याच्यामध्ये आग्रही होते हा प्रश्न सोडवण्यामागे. तोही प्रश्न आपल्यामुळे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे, लोकांची गाऱ्हाणी ऐकून, लोकांचा सूचना ऐकून जो प्रश्न सुटला, त्यासाठी सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. त्याचं जे सर्टिफिकेट वाटप आहे, थोडा अधिकारी दिरंगाई होत आहे आणि साहेब आपण त्याच्यामध्ये त्यांना थोडेसे निर्देश द्या, म्हणजे लवकरात लवकर त्याची पेपर्स, जे काही क्लिअरन्स आहे
आणि त्यांची घरं जी नियमित करायची आहेत तो विषय लवकरात लवकर संपणार आहे. नवी मुंबईमध्ये साहेब आपल्यामुळे बेलापूरपर्यंत मेट्रो आणलेली आहे. वाशी ते मानखुर्द तो आपण वाढवणार आहात आणि बेलापूर तो ऐरोली हा मार्ग सुद्धा मी स्वतः त्यासाठी पाठपुरावा करणार आहात. आपला आशीर्वाद त्यासाठी लागणार आहे. ही वस्ती वाढते. नवी मुंबई स्टेशन एअरपोर्ट या ठिकाणी येत आहे. पुनर्विकासाचा विषय आहे, त्याच्यामुळे वस्ती वाढणार आहे. आणि जे पाण्याचा जो विषय आहे यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करताय. या पाण्याचा स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण आपली गरज या नवी मुंबईकरांना लागणार आहे आणि मला वाटतं आपण ते स्वतः पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवणार आहोत. मी कुणावर टीका करत नाही, पण यापूर्वी 10 वर्ष खासदार होता असं मला कळलं, परंतु त्यांनी कार्यालय या नवी मुंबईत कधीच उघडलं नाही आणि 4-4, 5-5 तास कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला वाट बघावी लागायची. तो खासदार आपल्याच प्रयत्नांमुळे झाले होते, आपण हात ठेवला होता म्हणून झाले होते. स्वतःचं तसं काही अस्तित्व नव्हतं, परंतु आपण आदेश दिलाय की पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये ते तुमचं काम करतात आणि नंतर तुम्ही त्यांना विसरता, ते विसरता कामा नये. नवी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाण्यापर्यंत येण्याच्या ऐवजी खासदार तू स्वतः नवी मुंबईत जा, त्या ठिकाणी कार्यालय उघड आणि त्या ठिकाणी बस, महिन्यातनं 15 दिवसातनं एकदा बस आणि तुमच्या आदेशाचं या ठिकाणी पालन केलेलं आहे. आणि हे कार्यालय नक्कीच या नवी मुंबईकरांचे प्रश्न सुटण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे. आपल्याला आता पुढचा कार्यक्रम आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.